या कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये 389 सदस्य होते। त्यातले 292 सदस्य हे प्रोव्हिन्शियल असेंब्लीतून निवडून आले होते। 93 सदस्य हे जे काही आपल्या संस्था होत्या त्या संस्थानिकांचे होते आणि 4 जण हे चीफ कमिशनर अशा नावाचे जे कॉन्स्टिट्युएन्सी ती त्यातून निवडून आले होते। त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानची संविधान सभा वेगळी झाली आणि आपली संविधान सभा त्या ठिकाणी वेगळी झाली। खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिल्यांदा या संविधान सभेकरता मुंबईतनं निवडणूक लढले। त्यांना आपण निवडून येऊ दिलं नाही। मग ते बांगलादेशमध्ये त्यांच्याकरता, बांगलादेश नाही तेव्हा भारत अखंड होता, त्या ठिकाणी मंडल नावाचे एक निवडून आलेले प्रतिनिधी होते। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकरता आपली जागा रिकामी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी निवडणूक लढले, पण दुर्दैवाने निवडून आले, पण दुर्दैवाने ती जी असेंब्ली आहे ती बांगलादेशमध्ये गेली, त्यांना ती सोडावी लागली आणि म्हणून पुन्हा इकडे येऊन आणि मग त्यांना नॉमिनेशन पद्धतीनं त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीमध्ये जावं लागलं। हा इतिहास देखील आपण बघितलेला आहे। 9 डिसेंबर 1946 ला जेव्हा कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचं पहिलं अधिवेशन झालं, या पहिल्या अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरम या गीता कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीने केली। त्यामुळे ही जी पद्धत आपल्याकडे आहे ही संविधान सभेपासूनची पद्धत आहे की वंदे मातरमने त्याची सुरुवात केली आणि आचार्य कृपलानी यांनी पहिलं भाषण या संविधान सभेमध्ये केलं होतं। या संविधान सभेने एक मसुदा लेखन समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी तयार केली आणि या ड्राफ्टिंग कमिटीचं नंतर चेअरमन पद हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आलं आणि या कमिटीने 4 नोव्हेंबर 1948 रोजी अंतिम मसुदा त्या ठिकाणी सादर केला। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की या कमिटीमध्ये 7 जण होते। त्यातल्या कोणी राजीनामा दिला, कोणी वारलं, कोणी आजारी पडलं, कोणी बाहेर गेलं। त्यामुळे प्रॅक्टिकली आपण जर विचार केला तर एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी हा बहुतांश ड्राफ्ट तयार केला आणि तो संविधान सभेपुढे मांडलेला आहे। आणि म्हणूनच आपण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतो, संविधान सभा तर 300 लोकांची होती, पण त्या संविधान सभेतलं सर्वात महत्त्वाचं काम ड्राफ्टिंगचं, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून जे कार्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय तितकं अद्वितीय आहे की त्यामुळेच ते भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत।